जय हिंद मित्रांनो, शेखर भाऊ एमपीएससी वाला चॅनलवरती तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत। तर आजकाल चर्चेत जो विषय आहे तो म्हणजे वनरक्षक भरती। किती खरं किती खोटं हे आपल्याला माहित नाही, पण धूर दिसतोय म्हणजे आग कुठेतरी लागलेली आहे, म्हणजे कुठेतरी काम चालू आहे। आता ती आग कुठं लागल्या ते तुम्हाला दाखवतो मी, बघा। तर बघा मित्रांनो, ही ॲड आहे 11 एप्रिल 2025 ला आलेली दिव्य मराठी नाशिकच्या पेपरमध्ये। राज्यात जवळपास 12,991 वनरक्षकांची मेगा भरती होणार आहे। ही पेपरमध्ये आलेली ॲड आहे, ही तर काही खोटी असू शकत नाही। मग जर इकडं तिकडं कुठंतरी मागं पुढं झाली तर होईल, पण ही ॲड येणार पडणार, त्यामुळे आपण आपल्या कामाधंद्याला लागलेलं बरं। तर आपलं काम काय आहे? अभ्यास करायचा आहे आणि फिजिकलची तयारी करायची आहे। तर त्यासाठी आपली लायकी आहे का? आपल्याला काय करायला लागणार आहे? काय शिक्षण लागतंय ह्या पेपर देण्यासाठी? तर त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ होणार आहे। लगेच आपण लय वेळ घालवायचा नाही आणि हा व्हिडिओकडे जाऊया, आणि त्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं। तर पहिल्यांदा आपण बघूया शिक्षण, किती शिक्षण लागते बाबा आणि कसं कसं लागतंय। तर बघा, नॉर्मल जर ओपनचा तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला 12वी पास पाहिजे, आणि अनुसूचित जमाती त्यांच्यासाठी 10वी पास। ओके, पण ह्याच्यामध्ये एक मेक आहे, ती काय आहे तर विज्ञान, गणित, भूगोल आणि अर्थशास्त्र ह्यापैकी एक विषय असणं गरजेचं आहे। चारी नव्हं, चारीपैकी एक विषय असणं गरजेचंच आहे। 12वी नुसती पास असून उपयोग नाही, विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र ह्यापैकी एक विषय हा पाहिजेच। ही झाली तुमची शिक्षणाची पात्रता, आणि मराठी लिहिता बोलता वाचता आलं पाहिजे। आता दुसरा मुद्दा आहे की वय किती पाहिजे बाबा। तर वय तुमचं कमीत कमी 18 असणं, हे आता पूर्ण भारतात आता तुम्ही राहताय म्हटल्यावर तुम्हाला माहित असणार की 18च्या खालच्या लोकांना इथं जॉब मिळत नाही। तर कमीत कमी 18 तर पाहिजे, आणि जास्तीत जास्त किती पाहिजे तर ओपन वाल्यांसाठी 27, आणि बाकी जे प्रवर्ग आहेत त्यांना 5 वर्ष एक्स्ट्रा आहे, म्हणजे 32 वर्षापर्यंत ते पेपर देऊ शकतात। पण आपण जर ओपनचं म्हणलं तर कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 27। 18 ते 27 वयोगटातल्या सगळ्या पोरांनी फॉर्म भरावा, पण त्याच्यासाठी लागत्या शारीरिक पात्रता। ओके, तर शारीरिक पात्रता काय लागत्या हे बघणं पण गरजेचं आहे, नाहीतर नुसतं उठलं सुटलं फॉर्म भरायचं। फॉर्मची फी काय कमी नाही मित्रांनो, 900, 1000 रुपये फॉर्मची फी आहे। उगाच फॉर्म भरशीला आणि शारीरिक पात्रता माहीत नसायची। तर आपण बघूया शारीरिक पात्रता काय लागते याच्यासाठी। तर बघा, पुरुषांसाठी कमीत कमी उंची 163 सेंटीमीटर पाहिजे, म्हणजे पाहिजे, आणि स्त्रियांमध्ये 150। आणि जर अनुसूचित जमातीमध्ये बघाल तर उंची पुरुषांची 152.5 आणि स्त्रियांची 145 सेंटीमीटर। हे सेंटीमीटरमध्ये आहे, हे आणि सांगायला विसरत नाही मी, सेंटीमीटरमध्ये। पण बघा, अनुसूचित जमाती असू दे नाहीतर ओपनवाले असू देत, त्यांना चेस्ट जे पुरुषांसाठी असते, स्त्रियांचा त्याच्यात काही भानगड नाही, चेस्ट न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून 84 सेंटीमीटर। भरपूर पोरं चेस्टमधनं बाहेर जातात, त्यामुळे ह्याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, नाहीतर नंतर प्रॉब्लेम होईल। आता तुमच्याकडे वेळ आहे थोडा, चेस्टची जरा एक्सरसाइज वगैरे केली, आणि मेन म्हणजे विंग्स जे असतात, जर तुम्ही जिममध्ये जात असाल तर तुम्हाला माहीत असेल विंग्सचा काय विषय असतोय। तर चेस्ट जरी इकडे तिकडे झालं तर विंग्स बाहेर काढता येतात, काय बघायचं आणि ह्याच्यासाठी ट्राय करायचा। जिममध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला ते समजून सांगतील, आणि व्यवस्थित चेस्टकडे लक्ष द्या, कारण मित्रांनो अशी संध्या येत नाहीत, आणि थोडक्यासाठी तुम्ही बाहेर पडतायचा तर चेस्टकडे व्यवस्थित लक्ष द्या। उंची तर तुम्ही काय बसाल, आणि ही शारीरिक पात्रता बघूनच फॉर्म भरा, पेपर तुमचा जाईल आणि शारीरिक पात्रतेमधून बाहेर पडशील असं करू नका। तर ही झाली शारीरिक पात्रता। तर पेपर कसा होतोय ते आता आपण बघू। तर कसा असतोय पेपर? ऑनलाईन आहे, पेपर ऑनलाईन आहे। टोटल 200 मार्काचा असते कट ऑफ। 200 मार्काच्या कट ऑफमध्ये 120 मार्क असतात लेखीला आणि 80 मार्क असतात फिजिकलला। तर 120 मार्क जे असतात
त्याच्यामध्ये कसं असते 60 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट आहेत. कुठले कुठले तर मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. बौद्धिक चाचणी म्हणजे गणित बुद्धिमत्ता. मराठीचे 15 प्रश्न 30 गुण, सेम तसंच इंग्लिशचे 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न 30 गुण, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न 30 गुण. तर विषय हे 30-30 गुणांचा आहे. आणि हे कशाच्या बेसवर पडणार आहे तर 10वीच्या बेसवर. कशाच्या? 10वीच्या बेसवर. मग 10वी पर्यंतचा तुमचा जर अभ्यास व्यवस्थित असेल तर जास्त काही तुम्हाला डोक्यामध्ये घ्यायची गरज नाही. तर 10वी पर्यंतचा व्यवस्थित अभ्यास पाहिजे. त्यातल्या त्यात जे सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञानमध्ये कुठले कुठले विषय येणार आहेत तर राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान या बाबतींचा त्यांच्यात काय असणार आहे अंतर्भाव म्हणजे समावेश असणार आहे. कशात? सामान्य ज्ञानमध्ये. मराठी, इंग्लिश आणि बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत आणि सामान्य ज्ञानसाठी हे विषयाचा अभ्यास करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये एक गमक आहे, ते म्हणजे काय 120 जे गुण आहेत त्याच्यापैकी तुम्हाला 45% मार्क पडणं अनिवार्य आहे. आता हे लोकांना कळत नाही काय हे नेमकं 45% म्हणजे. 45% म्हणजे एकेकांना वाटतात की हे 45% घेतले म्हणजे तुमचं लेखीमध्ये तुम्ही पास हे झाला असा, क्वालिफाय झाला असा. तर तसं नसतं. 120 पैकी 45% म्हणजे 54 मार्क होतात. किती होत्या? 54 मार्क. तर 54 मार्क तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जसं 100 पैकी 35 मार्क घेणं गरजेचं आहे ना 10वी मध्ये, तसंच इथं 120 पैकी 54 मार्क तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पास होणार. ह्याच्यात फक्त तुम्ही पास झाला असा. कशासाठी? ऍडमिशन घेण्यासाठी पास जसं होतायसा का नाही 10वीला की तुम्हाला 35% पडले की हा बाबा मी ह्या कॉलेजला ऍडमिशन टाकले आणि तिथला कट ऑफ नंतर जाहीर होतोय. तसंच इथं असतं 120 पैकी 54 मार्क तुम्हाला पडायलाच पाहिजेत. त्याच्यावरती जेवढं पडतील त्याच्यावरती तुम्हाला काय लागणार आहे कट ऑफ लागणार आहे. मग तो 54 मार्काचा कट ऑफ असेल, नाहीतर त्याच्यामध्ये 100 मार्काचा पण कट ऑफ असेल. मग ते कट ऑफ लागला की त्यानंतर तुमची होणार आहे शारीरिक चाचणी. शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकलचा आता विषय कसा आहे तर वनरक्षकला नुसतं तुम्हाला पाळायचं आहे बघा. मग असं मी का म्हणतोय तर इथं फक्त एकच इव्हेंट आहे, तो म्हणजे पळणे. मुलांसाठी 5 किलोमीटर, मुलींसाठी 3 किलोमीटर. तर हे 5 किलोमीटरचा विषय कसा आहे तर 5 किलोमीटर पळायला तुम्हाला 17 मिनिटात पळायचं आहे. 17 मिनिटाच्या आत जर आला असा तर 80 मार्क. एक मिनिटानं तुम्हाला 10 मार्क कमी होत जातात. 18 पर्यंत आला तर 70, 19 पर्यंत आला 60, 20 पर्यंत आला 50, 21 पर्यंत आला की आता इथं बघा 5-5 मार्काने कमी होतात. तर जर तुम्हाला 5 मार्क पाहिजे असतील तर 29 मिनिटाच्या आधी यायचं. आणि जर 30 मिनिटाच्या आत आलासा तर तुम्ही क्वालिफाय होतायसा. कशासाठी? नंतर कट ऑफला तुम्हाला जायसाठी. जर 30च्या पुढे आलासा तर तुम्ही बाद. तुम्हाला मार्क राहू दे, तुम्हाला 0 मार्क पण देणार नाही, तुम्ही डिस्क्वालिफाय. 30 पर्यंत तुम्हाला यायचंच आहे. 30 मिनिटाच्या आत 5 किलोमीटर कव्हर करून तुम्हाला यायचंच आहे. जर नाही आला तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. जर 30 मिनिटाच्या आधी आला, तुम्हाला 0 मार्क पडल्यात आणि लेखीला 120 मार्क पडल्यात तर तुम्ही कट ऑफ साठी पात्र असू शकताय. पण जर तुम्हाला 120 मार्क जरी पडले असतील लेखीला आणि जर तुम्ही 30 मिनिटाची लिमिट क्रॉस केली असतील आणि तुम्ही अनक्वालिफाय झाला नसतील तर तुम्हाला 120 पडून सुद्धा काही उपयोग होणार नाही. तर 30 मिनिटाच्या आत यायचं आणि याच्यापैकी गुण घ्यायचे. मिनिमम 60 ते 70 मार्कांचा तुम्ही ट्राय करा. ही माझी अपेक्षा आहे. तरच तुम्ही कट ऑफ मध्ये बसू शकता. गेल्यावरचा कट ऑफ जर बघितला तर जे कट ऑफचे रेंज आहे ती 60-70चीच आहे. त्यामुळे 60-70 मार्क पाडणं अपरिहार्य आहे. त्यामुळं तयारीला लागा. जर मी हिशोब केलाय त्याप्रमाणे जर पेपर झाले तर तुमची ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान तुमची फिजिकल होईल. लेखी पण म्हणत नाही मी, डायरेक्ट फिजिकलचं सांगलोय. त्यामुळं तुम्हाला मे, जून, जुलै, ऑगस्ट 4 महिने तुम्हाला मिळतात. व्यवस्थित फिजिकलची तयारी करा. आता हे तुमचं पुरुषांचं दाखवलं, स्त्रियांचं पण हे बघा इथं. तर 12 मिनिटाच्या आत तुम्हाला यायचं आहे 3 किलोमीटर. किती? 12. आणि 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 किलोमीटर कव्हर करावं लागणार आहे. जसं पुरुषांना 30 मिनिटाच्या आत होतं तसं तुम्हाला 25 मिनिटाच्या आत कव्हर करावंच लागणार आहे. तर तुम्ही क्वालिफाय होताय, अदरवाईज तुम्ही नाही. आणि जर तुम्हाला आउट ऑफ घ्यायचे असेल तर 12 मिनिटं, मग 10 मार्क कमी होत जातात 1-1 मिनिटाच्या दरम्यान. हे झालं स्त्रियांचं. तर लागा तयारीला मित्रांनो. 4 महिने आहेत तुमच्याकडे व्यवस्थित
सकाळ संध्याकाळ जर व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही फिजिकल केला तर होऊन जाते. अशक्य असं काही नाही, पण फक्त ह्या बेसिसवर बसू नका. वेगवेगळे चॉईसेस तुम्ही ठेवा, ऑप्शन्स वेगवेगळे चूज करा आणि ह्याचा पण अभ्यास करत राहा. तर तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी प्रार्थना करतो आणि मी तुमची रजा घेतो. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.